उपजिल्हा रुग्णालय जवळ असल्यामुळं तिथल्या सर्व नागरिकांनी इथं ताबडतोब आणण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत त्यांचं श्वासोच्छ्वास चालू होता, पण इथं लाईट गेल्यामुळं जनरेटर पूर्णपणे बंद होतं आणि जनरेटर बंद असल्यामुळं सगळ्यांनी मोबाईल टॉर्च करून पेशंटचं इलाज करण्याचा म्हणजे प्रसंग आला। मग ह्या माध्यमातून अशी आमची मागणी आहे की बाबा एवढं मोठं रुग्णालय तीर्थक्षेत्र हे गाव आहे, इथं साधी जनरेटरची सोय असूनसुद्धा इलेक्ट्रिशियनच्या दुर्लक्षामुळे चालू होत नसेल तर ह्याच्यावर कठोर कारवाई झाली असती। इथं तर जनरेटरची सोय असली असती तर पेशंट वाचला असता। आता 2 जखमी आहेत, 2 जखमींचे पण तिथं उपचार आता चालू केलेत आम्ही आल्यानंतर। म्हणजे इतकी परिस्थिती ह्या पंढरपूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। लवकरात लवकर इथला जे गलतान कारभार आहे, इथं जी घाणी साम्राज्य आहे, इथं प्रत्येक गोष्टी आम्ही वारंवार मांडतोय, पण प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करतंय। फक्त जनरेटर इन्व्हर्टर चांगल्या स्थितीत असलं असतं तर पेशंटची जीव वाचला असता। आणि माझं सरकारला ह्या माध्यमातून मागणी आहे की इथं तर अशा सुखसुविधा मिळत नसतील तर त्यांनी इथं बाहेर बोर्ड लावावा, इमर्जन्सी कुठलाही पेशंट इथं आणू नका, इथं फक्त चिकटपट्टी केली जाईल, सर्दी खोकला ह्याच्या औषधं मिळतील असा बोर्ड जर लावावा। कमीत कमी नागरिक अशा घटना घडल्यानंतर इथं आणणार नाहीत। म्हणजे सरकारचं आणि इथल्या प्रशासनाचं पूर्ण अपयश आहे। लवकरात लवकर आषाढी वारीच्या आधी अशा सर्व गोष्टी पूर्ण नाही केल्या तर आम्हाला वाल्मिकी संघाच्या वतीनं आंदोलन करावं। पेशंटचं नाव शारदा कुंभार आहे, त्यांच्यासोबत इतर दोघं होती। त्यांनी तिथं झाडाखाली त्यांच्या शेतामध्ये बसले असता वीज पडली आणि अचानक त्या भागातले सर्व नागरिक गोळा होऊन एक मोठं रुग्णालय, पंढरपूर सरकारी रुग्णालय आहे, तिथं मंत्री संत्री येऊन मोठमोठं बोलतात आणि सगळ्या सुखसुविधा अशा बातम्या पेपरला देतात। त्यामुळे लोकांचा, ग्रामीण भागातल्या लोकांचा कल काय असतो, इथं ताबडतोब होतंय म्हणून इथं आणलं तर त्यांच्या जीवाला इथं मोठा फटका बसला। आज त्यांच्या पत्नी मयत झाल्या। म्हणजे हे जी सगळी जबाबदारी, ही जी खोट्या बातम्या देतात, सगळ्या सुखसुविधायुक्त हे रुग्णालय आहे, याच खोटं ठरलेलं आहे। आणि इथं खरंच भाविकाची, इथल्या तालुक्याची काय काळजी असेल तर सगळ्यांनी इथं लक्ष घालून हे ताबडतोब इथं लाईट गेले की इमर्जन्सी चालू झालं पाहिजे, जनरेटर चालू झालं पाहिजे, अशी सुखसुविधा करणं गरजेचं आहे। आणि तसं बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या पण लवकरात लवकर नाही केल्या तर आम्हाला आषाढीच्या आधीच आंदोलन करावं लागेल। आम्ही माननीय आरोग्यमंत्री यांना इथं गटर दाखवली होती, गटरीमध्ये पूर्ण गाळ होता, त्यांनी तिथं यायला टाळाटाळ केली, पण आम्ही आमच्या ह्याच्या आवाजामुळे तिथपर्यंत नेलं तर आम्ही सारखा गटरीचा आवाज, गटरीच्या विषयावर आरोग्यावर बोलतोय म्हणून त्यांनी पूर्ण गटर बुजून टाकली। म्हणजे इथं फक्त आपण आलो, निवेदन दिलं किंवा विनंती केली तर तेवढ्यापुरतं हो म्हणते, फक्त इथनं पुढं काय कारवाई होत नाही। आता ही आज घटना घडली आहे, अशा घटना ह्या मोठं तीर्थक्षेत्र आहे, अशा घटना पावसा वादळात घडणार आहेत, म्हणून ह्यांनी एक बोर्ड लावावा अशी मी विनंती करतो आणि आम्ही निवेदन पण देणार आहे आणि आंदोलन करणार आहे।